हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, घरून नाक्यावर आल्यानंतर आता जवळजवळ 2:20 झालेले. तर आपल्याला आत्तापर्यंत एकही भाडं लागलेलं नव्हतं. मग त्याच्या अगोदर आपलं जेवण वगैरे झालं आणि आत्ता 2:20ला आपल्याला एक घर सामानाचं भाडं लागलेलं आहे. तर बघा, आपण आलेलो इकडे लक्ष्मीनगर म्हणून आहे. लक्ष्मीनगर आहे आणि आपण इथं गाडी लावलेली लोडिंग करण्यासाठी. आणि आता ते सामान घेऊन येत आहे बघा इकडून. लोडिंग सुरू झाले आता आपलं. आणि परिसर बघा किती छान आहे इकडचा. मित्रांनो, पिंपळाचं किती जुनं झाड आहे बघा. जुनं आहे पिंपळाचं झाड ते. हां, तिसरी पिढीचं झाड आहे ना. बोलेंगे फिर हमको फिर तुमको बोलना पड़ेगा. फायदा क्या है? कसं आहे, UP-कडचे लोक आहे आणि गरीब लोक आहे. तर त्यामुळे त्यांना कधी ही रूम तर कधी ती रूम तर कधी ती रूम, असं त्यांचा प्रवास स्वतःचं घर होईपर्यंत चालू राहतो. गरीब माणसं राहतात बिचारे. 2-2, 2.5 हजार किलोमीटरवरून इथं पोटा पाण्यासाठी आलेलं राहतं इथं. तर आता त्यांचं सामान शिफ्टिंग करतो आपण. घ्या पुढं सर. कोण फाळगं लागलं पाहिजे आपलं. जय गोमाता. जय गोमाता. जय बे जय. घर सामान थोडंच आहे, थोडंसंच आहे, काही जास्त नाही. आपली अर्धी गाडी सुद्धा बहुतेक नाही भरणार. बघूया आता. लोडिंग झालेली आहे आता आपली गाडी. चला निघूया आपण. चालेल ना. चलो चला चलो. हां, असं जाऊ. आणि असंच जाऊ ना, असं इकडून. गाड़ी से थोड़ी ले जाएगा तुरंत अंदर रख दूंगा. नहीं किराए से लिया क्या? अच्छा अच्छा.
सनी था जो घोटी में गया। हाँ, हाँ धीरे धीरे ना हर एक का घर हो जाता है, टाइम लग जाता है लेकिन जरूर होता है, हाँ धीरे होता जरूर है। हाँ। होता जरूरी है, टाइम लगता है बस। और कोशिश करने से क्यों नहीं होगा, खुद का घर हो ही जाता है। हम 18 साल रहे किराए के घर में, 18 साल, और फिर हमारा खुद का हो गया। तो हो ही जाता है हर एक का, टाइम लगता है लेकिन जरूर होता है, और कोशिश करने से हो ही जाता है खुद का घर। हां, फक्त 1-1.5 वर्ष राहणार होतं। बरोबर आहे। तर मित्रांनो बघा, आता आपण इथे आलेलो आहे खाली करण्यासाठी घर सामान। हां हां, खाली करायला नाही वेळ लागत। भरायला फार वेळ लागतो। हां, पण खाली करायला इतका वेळ नाही लागत। हां तेच ना, खाली पटापट होऊन जातं। खाली झालं का जाऊ नाक्यावर आपण। तर मित्रांनो, आता आपली गाडी खाली झालेली आहे बघा। जाऊया आपण आता आपल्या नाक्यावर। मित्रांनो, आता जवळजवळ 5 वाजलेले आहे ना, आपल्याला भाडं लागलेलं आहे सोलमन कंपनीचं। सोलमन कंपनीचं आहे ना, 1 टन माल घेऊन आपल्याला लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथं जायचं आहे। तर गाडी लोडिंगसाठी झालेली बघा। हे सोलमन कंपनी बघा, तेव्हा लोडिंग चालू झालेली आहे आपली। आणि हिरे साहेब आणि दीपक हे दोघं लोडिंग करतात। तू विचार कर दीपक, की समजा तुझी कपॅसिटी आता 50 किलोची, तुला म्हणलं 70 किलोची गुणी उचलशील का तू? हे वय आमच्या मावशी ना माणसासारखं काम करतात, माणसासारखं। ते अर्धे बाई माणूस आहे ना, अर्धे माणूस आहे ते। पण आमचा वाघ आहे कमी नाही आहे, आमचा दीपक वाघ पण कमी नाही आहे। तो 50 किलोचं कोणी एकटं नेतो आतमध्ये। हे बघ, इकडे 2 जण भरताय, हे 2 जण भरताय, पण तिकडं आमचा वाघ एकटाच आहे, एकटाच ओढीत आहे तिकडं। झाले, आता शेवटची एक राहिली। झालं आता एवढी, ही एक आणि अजून एक। ओके, तर आता आपला लोड झालेला आहे। आता जाऊ आपण लालजी मुलजी ट्रान्सपोर्टला। ओके मित्रांनो, आता लोड करून निघालेलो आहे आपण बघा। मित्रांनो, 5:30 झाल्यामुळे आहे ना, मुलांची शाळा सुटलेली, तर त्यामुळं बघा मुलं चालले आपल्या आपल्या घरी। घरी जाताना मुलांना खूप आनंद होतो, जसं आम्हाला पण व्हायचा। शाळा सुटली की मजा यायची, घरी पळत पळत जायचं आम्ही। अरे पोरांनो, बाजूला व्हा, एक साईडनी चला। मित्रांनो बघा, आता हा आला मनपसंत चौक, आणि तिथून आपल्याला आहे ना लेफ्ट मारायचा आहे। हा बघा, हा आला मनपसंत चौक, आणि इथून आपल्याला मारायचं लेफ्ट। हे बाजूला जे आहे ना, प्ले ग्राउंड आहे, मोठं प्ले ग्राउंड आहे एकदम। मित्रांनो, आता हा बघा, हा आहे हेगडेवार चौक। आणि मित्रांनो, आता आहे दत्त चौक।
सूर्यास्त किती छान होते बघा. आता मित्रांनो आपण आहोत ITI इन्स्टिट्यूटच्या मागच्या बाजूच्या रोडनी आणि तो बघा सूर्यास्त होतोय बघा. आणि मित्रांनो आता येईल लालजी मुंजी ट्रान्सपोर्ट. पण मित्रांनो आता ते सोलमनच्या कंपनीचा माल घेऊन येईल आपण लालजी मुंजी का आलेलं बघा. इथं खाली का होतोय तो आता हे बघा. खराब आहे हे बघा खाली होते का भाऊ आमच्यावर का मग तेच म्हणतो ना. आता आमच्यावर काही राग आला तर सांगा बाबा, पण असं काही करू नका. तिथं पट्टी मारून घ्यावं लागेल. हे बघा हे लालजी मुंजी ट्रान्सपोर्ट. मित्रांनो आपली आता गाडी खाली झालेली आहे आणि हे बघा हे लालजी मुंजी ट्रान्सपोर्ट आहे बघा. माल पाठवतोय आता. माल खाली झालेला आहे. आता फक्त बिल्टी घ्यायची. बिल्टी घेतली का जाऊ नाक्यावर. बिल्टी बनती बघा इथं. तर चला आपलं काम झालेलं आहे बघा. बिल्टी भेटलेली आहे आपल्याला. चलो नाक्यावर. तर मित्रांनो आत्ता जवळजवळ 6:15 वाजलेले आणि आपण ते लालजी मुंजीचं भाडं सोडून आहे ना आता निघालेलो घरी. तर मित्रांनो आपण आज मारले 2 भाडे. तर आपण हा व्हिडिओ इथं संपू. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.